राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। आज आपण कोळपिंपरी नगरीमध्ये महात्मा फुले आश्रमशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक नगरीचा आनंद बाजार या ठिकाणी भरवलेला आहे। तर या ठिकाणी असलेले गावकरी मंडळी तर आपल्यासोबत आहेत। विजयकुमार खुळे माजी सरपंच, त्यांना या बाजार आणि या उपक्रमाबद्दल काय वाटतं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। या लहान बालकांनी भरवलेल्या बाजारामध्ये व्यावहारिक आणि प्रापंचिक गोष्टीची सुद्धा यामधून शिकवण मिळते आणि आपल्याच येथील वस्तू आपल्याच गावी विक्री झाल्यानंतर इतर ठिकाणी जाणारा आर्थिक द्रव्य किंवा पैसा हा आपलाच पैसा आपल्या गावामध्ये उपयोगी होईल आणि आपल्याच गावात आपण पिकवलेले भाजीपाला असो, फुलं असोत किंवा इतर वस्तू निर्माण झालेला माल आणि त्या मालासाठी लागणारा पैसा आपल्याच गावात खर्ची होईल आणि लहान मुलांना व्यवहाराची यामधून एक जाणीव होईल की व्यवहार काय, पैशाचा आर्थिक आणि व्यावहारिक हा दृष्टिकोन मुलालाही समजेल। मुलं जरी लहान असली तरी या मागचा उद्देश फार मोठा आहे। एवढं मात्र या निमित्तानं, या बाजारच्या निमित्तानं हा आनंद बाजार यामधून सर्वांनाच आनंद मिळेल एवढं या निमित्तानं निश्चित या ठिकाणी म्हणता येईल। मी आसाराम हातागळे, मुख्यमंत्री दूत म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून कोळपिंपरी या गावामध्ये काम करत आहे। आज महात्मा फुले आश्रमशाळा या शाळेने हा अनोखा बाजार गावामध्ये भरवलेला आहे आणि या बाजारामध्ये मुलांनी वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विकायला ठेवल्या आहेत। त्यामध्ये या आपल्याच गावातला भाजीपाला, वेगवेगळ्या वस्तू, खरं तर हा एक बाजार नसून खरं तर ह्या मुलांना एक शैक्षणिक याच्यामधून एक अभ्यास पण आहे। आजपर्यंत आपण पुस्तकामधून शिकलो, पण हा उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना खऱ्या अर्थाने व्यावहारिक ज्ञान या बाजारामधून मिळणार आहे आणि खरं आज तीच काळाची गरज आहे। आज आपण मुलं बघतोत, आपले शिक्षण होते पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, काही करता येत नाही आणि ही लहान मुलांना, ह्या 2री 3री पहिलीच्या मुलांना हे जर लहानपणापासूनच व्यवसायाचे धडे मिळाले, अशा वेगवेगळ्या उपक्रमाचे त्यांना माहिती मिळाली तर नक्कीच पुढं या अशा शाळेमधून, अशा मुलांमधून नक्कीच चांगले उद्योजक तयार होतील आणि त्यांना वेगवेगळे शैक्षणिक उपक्रमामधून पण हे अशा गोष्टी ते शिकतील। तर या उपक्रमाला आपल्याकडून सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा। उपक्रम चांगला सक्सेस करूया। बाजार भरलेला आहे आणि त्या अनुषंगानं लहान मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अनुषंगानं लहान मुलाला एक संस्कार मिळण्याचं एक साधन आहे आणि त्याचबरोबर आपण व्यवहारामध्ये कसं वागावा ह्याबद्दल एक चांगल्या प्रकारचं त्यांना ज्ञान मिळू शकतं। आजचा आनंद बाजार कोळपिंपरी येथे चालू आहे। अगदी सुंदर असा कार्यक्रम आहे बाल मित्रांचा। नंबर 1 म्हणजे चांगल्यापैकी हे जर असंच हमेशा आपल्या गावामध्ये सुद्धा म्हणजे लॅपामध्ये हे कार्यक्रम आहे सुरेश यादवनी जो राबवलेला आहे। महात्मा फुले आश्रमशाळा कोळपिंपरी आयोजित या बाळगोपाळांनी जो काही या ठिकाणी आनंद बाजाराचा जो काही कार्यक्रम भरवलेला आहे, मला वाटतं ग्रामीण भागातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आहे। या बाळगोपाळांचा आणि लोकांची हे जी काही खरेदी चाललेली आहे, नक्कीच हा कौतुकास्पद आणि थोडा स्तुत्य असा उपक्रम आहे आणि भरपूर लोक आनंदित आहेत। हा उपक्रम वेळोवेळी गावात राबावा
यापुढेही असा चालू राहावा एवढीच इच्छा आहे आणि हा कार्यक्रम खरंच यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी. कोळपिंपरी इथं पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला असून एकदम आनंद झाला आहे, सांगण्यात पण येत नाही असा आनंद झाला आहे. नवीन उपक्रम चालू केलेला आहे आश्रमशाळेच्या माध्यमातून, हे खूप प्रशंसनीय आहे. एक ज्ञान शिकू शकतील मुलं हे ते, आणि आपल्या गावामध्ये हे होतंय हे खूप छान आहे. आणि अशा खेडेगावामध्ये हे असे उपक्रम चालू करण्यात असं सुरेश यादव जे ते करतात, आमच्या संस्थापक आहेत आमच्या शाळेचे, हे खूप त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आता आम्ही ढाळा विकायला आणला होता, आता अर्ध्या तासापर्यंत 300 रुपयांचं महात्मा फुले अनुसूचित जाती केंद्र निवासी माध्यमातून बाजार भरविलेला आहे. आम्हाला खूप आनंद वाटत आहे. व्हिडिओद्वारे पण गावाच्या बाहेर सगळं संपत आहे आणि गावाच्या बाहेर संपत. गाजर डाळा बोर बोरे गाजर आहे गाजर
गाणं